नमस्कार मित्रांनो तुम्हीही तुमच्या हातात, पायात किंवा गळ्यात काळा दोरा बांधला आहे का? जर होय, तर सावध व्हा. जो दोरा तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी बांधला आहे, तोच दोरा तुमच्या विनाशाचे आणि अगदी मृत्यूचेही कारण बनू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एक साधा दोरा कोणाची जीव कसा घेऊ शकतो. पण आज मी तुम्हाला जे रहस्य सांगणार आहे, ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. आज आपण जाणून घेणार आहोत की काळा दोरा कधी रक्षकापासून भक्षक बनतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी 90% लोकांना माहिती नसते, ती म्हणजे हा दोरा काढण्याचा गुप्त आणि योग्य नियम काय आहे. जर तुम्ही चुकूनही तो चुकीच्या पद्धतीने कापला किंवा फेकून दिला, तर त्या दोऱ्यात कैद असलेल्या वाईट शक्ती थेट तुमच्यावर हावी होऊ शकतात. तो रहस्यमय उपाय काय आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याआधी हे समजून घेणे गरजेचे आहे की हा दोरा काम कसा करतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बनारसच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या रमेश नावाच्या व्यक्तीने एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून आपल्या उजव्या पायात काळा दोरा बांधला होता. त्याला व्यापारात सतत तोटा होत होता आणि कुणीतरी त्याला सांगितले की हा दोरा त्याला प्रत्येक वाईट नजरेपासून आणि काळ्या जादूपासून वाचवेल. दोरा बांधल्यानंतर काही दिवसांतच रमेशचा व्यापार अचानक वाढू लागला. त्याच्याकडे पैसे येऊ लागले आणि सर्व काही खूप चांगले होऊ लागले. पण एके दिवशी अंघोळ करताना रमेशचा तो दोरा कुठल्यातरी वस्तूत अडकून तुटला. रमेशने काहीही विचार न करता तो तुटलेला दोरा उचलला आणि घराबाहेर कचऱ्यात फेकून दिला. त्याला वाटले की दोरा तुटला आहे, तर आता त्याचा काय उपयोग. पण त्याला हे माहीत नव्हते की त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. त्याच रात्रीपासून रमेशच्या घरी विचित्र घटना घडू लागल्या. रात्रीच्या अंधारात त्याला कुणाच्या चालण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याचा व्यापार जो आकाशाला भिडत होता, तो अचानक कोसळला. रमेश गंभीरपणे आजारी पडला आणि कोणताही डॉक्टर त्याच्या आजाराचे कारण शोधू शकत नव्हता. त्याची अवस्था इतकी खराब झाली की तो मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला. शेवटी रमेशसोबत असे का झाले, याचे उत्तर आपल्या प्राचीन वेदांमध्ये आणि तंत्रशास्त्रात दडलेले आहे. काळा रंग भगवान शनिदेव आणि कालभैरव यांचे प्रतीक मानला जातो. जेव्हा आपण मंत्रांनी सिद्ध केलेला काळा दोरा परिधान करतो, तेव्हा तो दोरा आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार करतो. हे संरक्षण कवच कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा काळी जादू आपल्या शरीरात प्रवेश करू देत नाही. पण हा दोरा त्या वाईट शक्तींना नष्ट करत नाही, तर त्यांना स्वतःमध्ये शोषून घेतो. तुम्ही त्याला स्पंजसारखा समजू शकता, जो सगळी घाण स्वतःमध्ये ओढून घेतो. जेव्हा रमेशने तो दोरा कोणताही नियम पाळता कचऱ्यात फेकला, तेव्हा त्या दोऱ्यात कैद असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा अचानक मुक्त झाली आणि कारण रमेशनेच तो दोरा परिधान केला होता, ती सर्व ऊर्जा थेट त्याच्यावर आणि त्याच्या जीवनावर हावी झाली. म्हणूनच तंत्रशास्त्रात दोरा धारण करण्यापेक्षा तो काढण्याच्या नियमांवर अधिक भर दिला जातो. मी तुम्हाला तो गुप्त नियम नक्की सांगणार आहे, कारण तोच या संपूर्ण माहितीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की कोणत्या लोकांनी काळा दोरा अजिबात परिधान करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा असतात ज्यांच्यासाठी काळा रंग वर्ज्य मानला जातो. जर तुमची रास मेष किंवा वृश्चिक असेल, तर तुम्ही खूप सावध राहण्याची गरज आहे. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळदेव आणि शनिदेव यांच्यात वैरभाव मानला जातो. जेव्हा या राशीचे लोक काळा दोरा घालतात, तेव्हा त्यांच्या जीवनात मंगळ आणि शनी यांचा संघर्ष सुरू होतो. त्यामुळे व्यक्तीच्या स्वभावात राग वाढतो. तो चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि त्याच्या जीवनात अपघातांची शक्यता खूप वाढते. जर तुम्ही या राशींपैकी असाल आणि तुम्ही काळा दोरा घातला असेल, तर तो काढण्याचा विचार करायला हवा. पण थांबा, अजून तो काढू नका, कारण योग्य पद्धत माहिती नसताना त्याला हात लावणेही धोकादायक ठरू शकते. चला आता बोलूया की काळा दोरा घालताना कोणत्या चुका करू नयेत. बरेच लोक बाजारातून कुठलाही साधा काळा दोरा आणतात आणि तो आपल्या हातात किंवा पायात बांधतात. ही सर्वात मोठी चूक आहे.
मंत्रांनी सिद्धन केलेला दोरा फक्त एक साधा सुताचा तुकडा आहे. तो तुमचे कोणतेही संरक्षण करू शकत नाही. उलट काळा रंग असल्यामुळे तो नकारात्मक शक्तींना तुमच्याकडे आकर्षित करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, काळा दोरा भैरवनाथाच्या मंदिरातून आणलेला असावा किंवा शनी मंदिरातून. तो शनिवार किंवा मंगळवार या दिवशीच परिधान करावा. धाग्यात नेहमी 9 गाठी मारल्या पाहिजे. या 9 गाठी आपल्या शरीरातील 9 द्वारांचे आणि नवग्रहांचे प्रतीक असतात. प्रत्येक गाठ मारताना भगवान शिव किंवा भैरव बाबा यांचे स्मरण करावे. एकदा तुम्ही हा दोरा परिधान केला की तुम्ही मांस आणि मद्य यापासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. जे लोक काळा दोरा घालून दारू पितात किंवा चुकीची कृत्ये करतात त्यांना शनिदेवांच्या भयंकर कोपाचा सामना करावा लागतो. त्यांचे जीवन दुःखांनी भरून जाते. मी तुम्हाला मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध मंदिरातील घटना सांगतो. तिथे एक व्यक्ती आला होता ज्याच्या हातात अनेक काळे दोरे बांधलेले होते. त्याने गळ्यातही एक जाड दोरा घातला होता. तो व्यक्ती मंदिरातील पुजाऱ्यांकडे गेला आणि रडू लागला. त्याने सांगितले की जेव्हापासून त्याने हे दोरे घातले आहे तेव्हापासून त्याच्या घरात कोणी ना कोणी नेहमी आजारी असते. पुजाऱ्यांनी नीट पाहिले असता त्यांना आढळले की त्या व्यक्तीने काळ्या दोऱ्यासोबत त्याच हातात एक लाल दोराही बांधला होता. ही आणखी एक मोठी चूक आहे जी लोक अनेकदा करतात. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही भगवान शनिदेव किंवा भैरव बाबांचा काळा दोरा घालता तेव्हा त्यासोबत दुसऱ्या कोणत्याही रंगाचा दोरा जसे लाल, पिवळा किंवा केशरी घालू नये. असे केल्याने दोऱ्यांच्या शक्ती एकमेकांशी टकराव करतात आणि त्याचा पूर्ण परिणाम उलटा होतो. हे अगदी तसेच आहे जसे तुम्ही एका म्यानात 2 तलवारी ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. पुजाऱ्यांनी त्वरित एक विशेष अनुष्ठान करून त्याचे दोरे काढले आणि तेव्हाच त्या व्यक्तीच्या जीवनात शांती आली. अनेक लोकांना माहिती नसते की काळा दोरा राहू आणि केतू सारख्या छायाग्रहांच्या दुष्परिणामांना थांबवण्यासाठीही एक अचूक उपाय आहे. राहू आणि केतू यांचे स्वतःचे कोणतेही भौतिक शरीर नसते. या अदृश्य शक्ती आहेत ज्या थेट माणसाच्या मेंदूवर आणि त्याच्या विचारांवर आक्रमण करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर राहू हावी होतो तेव्हा तो माणूस भ्रमात जगू लागतो. त्याला सर्वत्र कटकारस्थान दिसू लागते आणि तो आपल्या लोकांशीच भांडू लागतो. केतू माणसाला अध्यात्मापासून दूर करतो आणि त्याला भयंकर मानसिक वेदना देतो. अशा वेळी मंत्रसिद्ध केलेला काळा दोरा एका अटेनासारखे काम करतो. हा दोरा राहू आणि केतू यांच्या अदृश्य तरंगांना तुमच्या शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवतो. पण येथे एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा हा दोरा या भयानक शक्तींना थांबवतो तेव्हा त्याच्या आत खूप जड आणि नकारात्मक ऊर्जा साचू लागते. जर तुम्ही वर्षानुवर्षे तोच एक दोरा घालून ठेवला तर तो दोरा एका वेळेनंतर पूर्ण भरून जातो. अगदी जसे पाण्याचा फिल्टर घाणीने भरतो तसेच. जेव्हा दोरा भरून जातो तेव्हा तो तुमचे संरक्षण करणे थांबवतो. उलट तो स्वतःच नकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनतो. म्हणून दर 6 महिन्यांनी किंवा जास्तीत जास्त एका वर्षात तुमचा काळा दोरा बदलून घ्यावा. आता आपण त्या मुद्द्याकडे जात आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. दोरा काढण्याचा तो रहस्यमय आणि गुप्त नियम. पण त्याआधी एक छोटासा प्रश्न, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की काही लोकांचा काळा दोरा आपोआप तुटतो किंवा त्याचा रंग फिका पडू लागतो? ही काही साधी गोष्ट नाही. जेव्हा तुमचा काळा दोरा रंग सोडू लागतो किंवा अचानक तुटून पडतो तेव्हा याचा सरळ अर्थ असा असतो की त्या दोऱ्याने एखादे मोठे संकट स्वतःवर घेतले आहे. तुमच्यावर येणारी एखादी मोठी आपत्ती त्याने थांबवली आहे आणि त्याची संपूर्ण ऊर्जा संपली आहे. अशा वेळी तुम्ही तो तुटलेला दोरा कधीही पुन्हा बांधू नये. तो त्वरित विसर्जित करावा. काही लोक आळसामुळे त्याच तुटलेल्या दोऱ्याला गाठ मारून पुन्हा घालतात. असे केल्याने त्या दोऱ्यात अडकलेली मृत्यूसमान वेदनेची ऊर्जा पुन्हा तुमच्या शरीराशी जोडली जाते. तर शेवटी तो गुप्त नियम काय आहे? जर तुम्हाला तुमचा काळा दोरा बदलायचा असेल किंवा काही कारणास्तव तो कायमचा काढायचा असेल तर तुम्ही काय करावे? नीट ऐका.
कारण ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. सर्वात पहिली गोष्ट, काळा दोरा कधीही कात्रीने किंवा ब्लेडने कापू नये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. धातूचा स्पर्श दोऱ्यांची ऊर्जा दूषित करतो. लोखंड किंवा स्टीलचा वापर केल्याने दोऱ्यात कैद असलेल्या शक्ती त्वरित उग्र होतात. तो नेहमी आपल्या हातांनीच सोडवावा. जर गाठ खूप घट्ट असेल आणि उघडत नसेल तर तुम्ही त्यावर थोडेसे मोहरीचे तेल लावू शकता. तेल लावल्याने गाठ मऊ होईल आणि तुम्ही ती सहज उघडू शकाल. दोरा काढण्याचे काम नेहमी शनिवारी सूर्यास्तानंतरच करावे. दिवसा उजेडात तो कधीही काढू नये. कारण सूर्यप्रकाशात नकारात्मक शक्ती सक्रियपणे काम करत नाहीत. पण गोधुळी बेला किंवा रात्रीच्या वेळी त्यांना शांत करून निरोप देणे सर्वात सुरक्षित असते. दोरा सोडवताना तुमचे तोंड दक्षिण दिशेकडे असावे. दक्षिण दिशा यमराज आणि पितरांची दिशा मानली जाते. दोरा सोडवताना तुम्ही मनोमन भगवान भैरव किंवा शनिदेवांना प्रार्थना करावी की, हे प्रभू, या दोऱ्याने जितका काळ माझे रक्षण केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता मी याला सन्मानपूर्वक निरोप देत आहे. कृपया पुढेही माझे रक्षण करत राहा. दोरा सोडल्यानंतर तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो थेट पिंपळाच्या पानावर ठेवावा. पिंपळाच्या झाडात सर्व देवतांचे वास्तव्य मानले जाते आणि त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. आता त्या दोऱ्यावर थोडेसे सिंदूर आणि एक लवंग ठेवावी. त्यानंतर त्या पिंपळाच्या पानाला गुंडाळून एखाद्या वाहत्या नदीत किंवा कालव्यात विसर्जित करावे. जर तुमच्या आसपास नदी नसेल तर तुम्ही तो एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी माती खणून पुरू शकता. पण लक्षात ठेवा, असे करताना कोणी तुम्हाला पाहू नये आणि मागे वळून अजिबात पाहू नका. मागे वळून पाहिल्यास निरोप दिलेली ऊर्जा पुन्हा तुमच्या मागे येऊ शकते. जेव्हा तुम्ही या पद्धतीने दोरा काढता तेव्हा त्या दोऱ्यात साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा सुरक्षितपणे पुन्हा निसर्गात विलीन होते. ती तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचवू शकत नाही. आता विचार करा, रमेशने किती मोठी चूक केली होती. त्याने आपल्या शरीराचे रक्षण करणारे कवच तसेच कचऱ्यात फेकून दिले होते, ज्याची किंमत त्याला आपल्या विनाशाच्या रूपाने चुकवावी लागली. ही फक्त एक कथा नाही. हे तंत्रविद्येचे एक अतिशय गूढ तत्व आहे. आपल्या शरीराच्या संपर्कात जी कोणतीही वस्तू दीर्घकाळ राहते ती आपल्या आभामंडळाचा म्हणजेच आपला एक भाग बनते. जेव्हा आपण ती वस्तू शरीरापासून वेगळी करतो तेव्हा आपली ऊर्जा देखील तिच्यापासून वेगळी करावी लागते. जर आपण अचानक त्या नात्याला तोडले तर आपल्या आभामंडळात एक भोक तयार होते, जिथून कोणतीही आजारपण किंवा वाईट शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. काही लोक असेही विचारतात की मुलांना काळा दोरा कसा बांधावा. लहान मुलांना वाईट नजर लवकर लागते कारण त्यांचे आभामंडळ खूप नाजूक आणि पवित्र असते. मुलांना नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या उजव्या पायात किंवा कंबरेला काळा दोरा बांधला जातो. पण मुलांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी लागते. मुलांच्या दोऱ्यात कधीही कोणतेही ताईत किंवा जड धातू बांधू नये. मुलांचे शरीर इतकी जड ऊर्जा सहन करू शकत नाही. त्यांच्या बाबतीत फक्त भैरव मंदिरात स्पर्श केलेला एक साधा रेशमी काळा दोरा पुरेसा असतो. आणि हो, मुलांचा दोरा दर 6 महिन्यांनी बदलावा. कारण जसेचे मूल वाढते तसेच त्याच्या आसपासची ऊर्जा देखील बदलते. जुना दोरा खूप नकारात्मकता शोषून घेतो. म्हणून तो वेळोवेळी काढून नवीन दोरा बांधणे अत्यंत आवश्यक आहे. काढण्याचा नियम मुलांच्या दोऱ्यासाठीही अगदी तसाच असेल जो मी तुम्हाला आत्ताच सांगितला. महिलांसाठीही काळ्या दोऱ्याबाबत काही विशेष नियम आहेत. महिलांनी नेहमी आपल्या डाव्या पायात काळा दोरा बांधावा. डावा भाग चंद्रनाडीचा असतो जो शीतलता आणि शांततेचे प्रतीक आहे. जेव्हा महिला डाव्या पायात काळा दोरा बांधतात तेव्हा त्यांच्या शरीरात हार्मोनल संतुलन टिकून राहते आणि त्यांच्या भोवती एक मजबूत संरक्षण कवच तयार होते. गर्भवती महिलांसाठी तर हा दोरा अभेद्य कवचासारखे काम करतो जो गर्भातील बाळाला प्रत्येक बाह्य वाईट नजरेपासून वाचवतो. पण मासिक पाळीच्या काळात
महिलांनी त्या दोऱ्याला विनाकारण हात लावू नये आणि त्या काळात नवीन दोरा देखील घालू नये. हा काळ शरीराच्या अशुद्धीचा मानला जातो आणि या काळात कोणत्याही पवित्र किंवा मंत्रसिद्ध वस्तूला वारंवार स्पर्श केल्याने तिची ऊर्जा कमी होते. आणखी एक अतिशय गूढ रहस्य आहे जे मी आज तुमच्या समोर उघड करू इच्छितो. तुम्ही कधी स्मशान घाटाजवळून जाताना एखादी विचित्र घबराट किंवा जडपणाची भावना अनुभवली आहे का? जेव्हा आपण स्मशानासारख्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे अनेक अतृप्त आत्मा आणि नकारात्मक ऊर्जा फिरत असतात. जर तुम्ही तुमच्या शरीरावर मंत्रसिद्ध केलेला काळा दोरा धारण केला असेल तर तो दोरा स्पार्किंग प्लगसारखे काम करतो. तो त्या ऊर्जांना तुमच्या शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच भस्म करून टाकतो. म्हणूनच पूर्वीच्या काळात लोक जेव्हा एखाद्या अंत्यसंस्काराला जात असत तेव्हा ते आपल्या गळ्यात किंवा मनगटात एक काळा दोरा नक्की बांधत असत. पण घरी परत आल्यावर तो दोरा काढून आगीत जाळणे आवश्यक होते. हा नियम आजही तितकाच प्रभावी आहे. जर तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी जावे लागले जिथली ऊर्जा तुम्हाला भयावह किंवा नकारात्मक वाटते तर एक काळा दोरा आपल्या खिशात किंवा मनगटात ठेवा आणि घरी आल्यानंतर तो घराबाहेरच एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाळून टाका. तो दोरा सर्व संकटांना स्वतःसोबत राख करून टाकेल आणि तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही. तंत्रशास्त्र हा काही अंधविश्वास नाही. हे ऊर्जेचे विज्ञान आहे. ऊर्जा ना निर्माण करता येते ना नष्ट करता येते. तिला फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. काळा दोरा हाही या ऊर्जा विज्ञानातील एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली साधन आहे. त्याचा योग्य उपयोग तुम्हाला जीवनात खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. तो तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून वाचवू शकतो. पण त्याचा चुकीचा उपयोग किंवा त्याच्या नियमांचे उल्लंघन तुम्हाला भयंकर संकटातही टाकू शकते. या आधुनिक युगात आपण या प्राचीन विद्यांना विसरत चाललो आहोत. आणि याच कारणामुळे आपल्या जीवनात इतक्या समस्या आणि आजार वाढत आहेत. आपण महागातल्या महाग औषधांचा वापर करतो. मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जातो. पण अनेकदा आपल्या समस्येचे समाधान औषधात नसून आपल्या शरीराची ऊर्जा शुद्ध करण्यात असते. ही माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी दिलेली नाही तर तुम्हाला जागरूक करण्यासाठी दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही नकळत अशी कोणतीही चूक करू नका जी तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबासाठी दुःखाचे कारण बनेल. म्हणून आता जेव्हा तुम्ही कोणाला काळा दोरा घातलेला पाहाल किंवा स्वतः घालाल तेव्हा या दोऱ्याची खरी ताकद आणि त्याच्याशी संबंधित सर्व गुप्त नियम नेहमी लक्षात ठेवा. आज आपण येथे जे काही जाणून घेतले ते आपल्या ऋषीमुनींच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्या आणि संशोधनाचा परिणाम आहे. त्याला हलक्यात घेणे ही मोठी चूक ठरू शकते. आपल्या शरीराची, आपल्या ऊर्जेची आणि आपल्या जीवनाची रक्षा करणे हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. फक्त गरज आहे ती योग्य ज्ञानाची आणि योग्य पद्धतीची. मला आशा आहे की आजची ही गूढ माहिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या अदृश्य संकटांपासून सुरक्षित ठेवेल. जर तुम्ही या नियमांचे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पालन केले तर जगातील कोणतीही वाईट शक्ती, कोणताही काळा जादू किंवा कोणतीही वाईट नजर तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू शक्तिशाली नसते. शक्ती असते आपल्या श्रद्धेत, आपल्या नियतीत आणि आपल्या योग्य आचरणात. काळा दोरा असो किंवा कोणतीही पवित्र गोष्ट, तिचा परिणाम तिच्या नियमांमध्ये आणि आपल्या विश्वासामध्ये दडलेला असतो. ज्ञानाशिवाय केलेली कृती अंधाराकडे घेऊन जाते, पण योग्य ज्ञान आणि योग्य विधी तुमच्या जीवनाभोवती एक अभेद्य संरक्षण कवच तयार करू शकतात. म्हणून घाबरू नका, पण जागरूक राहा. अंधविश्वास करू नका, पण परंपरेतील तत्व समजून घ्या. तुमची ऊर्जा शुद्ध ठेवा, मन शांत ठेवा आणि श्रद्धा दृढ ठेवा, कारण खरी रक्षा बाहेरच्या दोऱ्यात नसून तुमच्या आतल्या शक्तीत आहे. धन्यवाद. हर हर महादेव.